ऐ नाही बदलता का भाऊ जा मग मी अशीच बसली होती रस्त्यातच बसली बापा. नाही नाही, बसा बाई, बसा बसा. वर नाही जात मी बाहेरच चाललो. ये रवीची आई नाही दिसली? बाई बाहेर जायला आहेत त्या त्या सोनूच्या घरी. ते तिची सासू आली वाटते काय पाहुणे आल्या त्याच्या घरी तर मग त्या बाईला बोलावलं त्याच्या संग फराळाचं करेले. असं असं, बरं बरं, हो. ठीक आहे, मी बाहेर चाललो मग. म्हणलं भाऊ तुम्ही जेवण करून जाणार म्हणजे स्वयंपाक व्हायलाय. होईल का स्वयंपाक? बरं मग वाढता का? हो वाढतो ना त्यात काय. हो स्वयंपाक व्हायला जेवण करून जा तुमची गुढी घ्यायची राहील ना मग. काल उशीर करता बाईला आता ते पाहुणे आल्या बोलावलं तर पाहुणे संग उशीर पाशीरच लागते. मी वाळून आणतो हा. हो बाई, अतिच आणजा, अतिच बसतो मग मी. बरं बरं तर ते आणतो. भाऊ खाली बसायला टाकत होती काही नाही तर टेबलावर बसा ना. नाही, बसतो अतिच हवेशीर. काही नाही टाका लागत. द्या. काय भाजी आज? आलू गोबीची आहे. आणि तूपही दिलं पोळीवर म्हटलं भाजी आवडते नाही आवडत. हा, बरं बरं. जेव्हा मी पाणी आणतो तुम्हाला. मीठ नाही वाढलं वाटते बहिण ताटात. ये रवीची आई ना वक्तावरच जात राहते. पद्धतशीर ताट वाढून द्यावं तर नाही. काय आता इन बाई, ताटात मला ते मीठ राहिलं वळायचं. मीठ आण जा बरं. म्हणलं भाऊ ते मीठ मॅम जाणून बुजून नाही वाळलं ताटात. कोण? ते जवाई बुवा सांगून गेले ते तुमचा बीपी वाढला होता ना तर मीठ बंद करा म्हणे. मग तुमची भाजी न्यारी केली त्याच्यात उलसक काहीतरी मीठ टाकलं तेवढ्या पुरतं आणि ताटात मीठ नाही वाळायचं म्हणत. त्या पोळीत बी मीठ नाही तुमच्या बिना मिठाचीच आहे ते पोळी. अरे, साखरही नका खाऊ, आता मीठही नका खाऊ. आणा बरं बाई, मीठ आणा तुम्ही. हे त्या श्यामचं नका ऐकत जाऊ. अरे, बिना साखरेचं खाणं कसंही खातो मी, पण आता बिना मिठाचं कसं खाऊ? अरे काय काय एवढं काय, मी का लय डब्याचे डबे मीठ खातो का? आणा मीठ. त्याचं नका ऐकत जाऊ एवढं. नाही ना बाबा मला जवळ बाना खडसावून सांगितलं. लागे बाई होत्या तर ती बाईली सांगितलं की बाबाचे स्वयंपाक न्याराच करत जा त्याली बिना मिठाची पोळी भाजी ते काहीतरी उसक मीठ आणि ताटात अजिबात मीठ नाही वाढायचं. नाही तर मनात पप्पा वरतून मीठ घेतील. मला सांगून बापा ते ना. मग मी त्याचा बाप आहो ना. मी तुम्हाला सांगून राहिलो, मीठ आणा मा ताटात. मला तर बापा तुम्ही भाऊ धर्म संकटातच टाकलं. काय नाही धर्मसंकट गिंकट. आणा बरं बाई मीठ आणा बरं. ते साखरेचं मला काही फरक नाही पडून राहिला. सवय झाली आता फिक्क खायची. पण बिना मिठाचं नाही खात मी. बिना मिठाचं खाल्ल्यापेक्षा तर मेलेलं बरं. हा, तेल खाऊ नका, साखर खाऊ नका, तळलेलं खाऊ नका, तूप रोप खाऊ नका, गोड खाऊ नका, मिठही खाऊ नका. खाव तर काय खाव माणसानं, हवा हवा खाऊन जगा लागेल आता मला. आणा मीठ. त्याला होले हो लावत जा तुम्ही. इतकं नाही ऐका लागत का 200 वर्ष जगायला आलो कमी होती. आता म्हातारपण होय, आता ह्या बिमाऱ्या एक एक होतीलच. आणि त्या डॉक्टर लोकांले काय आहे, त्याले काय आहे, खुर्चीवर बसतात आणि पेनानं पांढरे कागद काळ्या करतात. मीठ नका खाऊ, साखर नका खाऊ, हे नका खाऊ, ते नका खाऊ. अरे बा काय खाव मग? आता राहिलेच किती दिवस? हा, आता हिच्यात बी आता पथ्यच करा. काय झालं अति कोण बसले मजा आले. अति कोण बसले बाई. बरं झालं आल्या बाई तुम्ही. पहा बरं बाई आता भाऊले मीठ पाहिजे वरतून. जवळ बुवा सांगून गेले मीठ मीठ कमी करा बाबाचं म्हणून. आता मी काय म्हणू तुम्ही पहा बाई आल्या बाई तुम्ही एकदाच्या. मी चालली आता अंदर. आणू मिठाचा. काय होतं पोराचं काही ऐकत राहता. त्या बाईनं बाय भाजी ते काही मीठ नाही टाकलं, ताटात मीठ नाही वाढलं आणि पोळी म्हणतात बिना मिठाची आहे. अरे काय 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 तू तसंच मारता की काय मला तुम्ही? असं कायचं काही खायचं असेल तर मग स्वयंपाकच नका करत जाऊ. पाणी देऊन देत जा मला प्यायली. मी पाणी पित जाईन आणि राहत जाईन. काय जी निरा लहान लेकरावानी करता तुम्ही. हा लहान लेकर करतात नाही असं खासाठी दांगडो. अव तुमच्याच तब्येतीसाठी पोराईले काळजी आहे तुमची. त्या दिवशी मग किती बीपी वाढला कसं झालं मग. हा म्हणून डॉक्टरनं सांगितलं की मीठ कमी करा म्हणून जेवणातलं. म्हणून श्यामनं सांगितलं की मीठ कमी करा. तुम्ही काय लहान लेकरावानी मीठ मीठ करून राहिले निरा. काय बोलतो का? बिना मिठाचं कसं लागणार आहे हे? गोड लागते. या मग हातानं चारतो मी तुम्हाला. मग तुम्हाला फरकही नाही समजणार. मीठ आहे का साखर आहे का तिखट आहे का आहे न काय नाही. मग हातानं चारतो ना मग गोड लागेल ना. मॅट झाली काय? ऐ चारतो ना मी. मग हातचं का जीव नाही का तुम्हाला. हा घस चारतो ना. लग्नात चारला नव्हता का
हं? लग्नात चारला तापासून काम नाही पडलं मग आता चारतो ना. लग्नात चारला त्याच्यावरच पोट भरलं बापा मी त्याच्यावरच आता लोक जिता. आता नको चालू राहू दे वैवली खा तुम्ही मला काही खाऊ घालता रे तुम्ही मले काही खाऊ घालता नि रा. अहो काही नाही जी, तुमच्या तब्येतीचीच काळजी आहे आम्हाला वाटते तुम्ही साजरे राहिले पाहिजे, काही त्रास नाही झाला पाहिजे तुमच्या तब्येतीले, म्हणून आहे सारं. नाही तर आम्ही खातो ना, आम्हाला काय वाटते का तुम्हाला द्याव नाही. आ? मॅट डुक्षीचे वय बसले त्या वय काय म्हणतील. खातो मी मीना मिठाचं काय बापा काजही खाई खातो मी. काय म्हणत नाही बाबा, मी चालले धुणं धुवायले तिकडे. काय म्हणत नाही मी बाई, घास चारा भावले गोड लागते मग तो. मी चालली दारात बसेले बाई तिकडे, भल कशी गरमी होऊन राहिली बाई घरात. काही जरशी किंमत नाही दुसऱ्या जीवाची. चालली म्हणलं हे भदळ आले ते मोडीत घेणारा त्याला इकतो हे. लावू नको झोपू दे झोपलं पितं. हो, 7 जन्म जागीच हा तुम्ही, घ्या झोपून. हा म्हटलं पोरीले जवायले बोलावतो त्या मानानं त्या जवायचा राग तरी निघून गेला असता. अधिक महिना आहे, धोंड्याचं जेवण समजेनं केलं. मग पोरीले नाही का काही वाटत? मग पोरीले नाही वाटत का की आपल्याला बोलावलं पाहिजे म्हणून? मग कब नाही बोलावलं म्या का नाही म्हणलं होतं का? हा ना, ती बोलावून का टेली का काका? चहा पाजत होते का? चहा पाजा पुरतं साखरे होतं तुमच्या घरी, बाकी तर काही नव्हतं. भला लागत होतं, म्या का नाही म्हणलं काय? दिले का रुपया काढून? अशीनच काय दमडी खिशात म्हणून द्या सांग. ती बदाड घेऊन कुठे चालली? मोडतो ते मी, मूळवाला आला मोडतो. त्याचे जेवढे पैसे येतील तेवढ्यात मग पुरीसाठी काही घेतो मी, आणि तिला धड लावून देईन तिच्याजवळ. नाही बोलावल्या गेलं घरी म्हणून काय झालं? का मॅड झाली का? तिच्या घरी काची कमी आहे? तिने काय पाहिजे ती मोड, आणि त्याचे पैसे आले की माझोड दे बरं. म्हणजे काम आहे तुझं अर्जंट काम आहे मला. तुमचे सारे अर्जंटचेच काम असतात, मला माहित नाहीत काय किती अर्जंटचे आहेत तर. याचे पैसे पाहिजेत का तुम्हाला? बरं खा खा, हे भराळच खा तुम्ही. गेला तुमच्या मळ्यावर. हलकट बोड्याचा माणूस आहे बाई निरा, नीता तेल तुत्राचा रुपया कमावत नाही. म्हटलं आता हे जुने पुराणे फुटके फाटके भांडे आहेत, नाहीतरी पळेल आहेत. मोडीत देतो काही 100-150 रुपये आले याचे, तर काही घेतो मग पोरीसाठी एखादा दिवा गिवा देतो तिच्या जवळ धाडून. घरी तर नाही बोलावू शकली तिले. ते गेले काय पडला, खाय म्हणा, खाय ते. मॅटच का पुरीले पुरीले ती लय मोठे लोक आहे, काय काम आहे तिले? ते भांडे मोडले याचे काही 100-200 आले तर मग काम भागते. मॅटच बाई आहेस बापा तू निरा बाजारच भरवतो. अरे त्या जवायाच्या कुठे नादी लागतो? बिनमाणुसकीचा बिनडोक्षाचा माणूस आहे तो उद्धट. हा सासऱ्या संग कसं बोलाव काही समजते का त्याले? पण आता असं आहे आपली सोन्यासारखं लेकरू आहे त्याच्यानं आपल्याला मुख राहावं लागते. हा त्या जवायाचं तर काही नाही, पण मा पोरीले मी लय दिन मी पाहिजो. हे काय धोंड्याले जेवायले बोलवाने न ते. अरे मला लय जीव आहे मा पुरीत, मी लय दिन तिले. हो, काय देसान काय सांगा, आणि त्या जवायाच्या नावानं बोट नका म्हणू. तो होय म्हणून तुमची पोरगी नांदून राहिली, नाही तर तुम्ही तर तिचा संसार मोडत होते. तोच होय बिचारा देव माणूस, म्हणून आज आपली पद्मा सुखात आहे. तिनं तुमचा नाद सोडला म्हणून, नाही तर तुम्ही तर लय कोरून खाल्लं असतं मला लेकीले. एवढा मा देवासारखा जबाई, देव माणूस आहे तो, देव माणूस. आणि त्याला नाव ठेवता लय दिन मी. काय देसा गांडीत नाही गुण, कुठे कुठे हागू मुळा ते भांडे आणि घ्या खाऊन. बाबा अति कोण निसता अंदर ने जाणार नाही. हवा लागू राहिली साजरी थंडी. निजत नाही रे, अंग टाकलं असं साजरं थंड थंड वाटून राहिलं तसं. हो पण मग ते आता राती पाणी आलतं ना त्यानं थंडीचं गारठानं मग तुम्हाला तर बातते थंडी. सर्दी गिर्दी डोकं दुखते, मग जा अंदर. आता अंगावर तरी घ्या. सुषमा बाबाच्या अंगावर वाकय आणवा. काय माझे हात भरलेत, जागून काय आहे तर मला बाई ऐकून नाही आलं काय म्हणतात. बाबाच्या अंगावर वाकई ना मग टाकून तुम्ही माका तितकं धंदा आहे का? ऐकून नाही आलं म्हणलं म्हणले, काय म्हणून राहिले तर काही ऐकू येत नाही बाई, हा माणूस काय म्हणते तर ऐकू नाही आलं म्हणत.
आणि म्हणते की मी रिकामी हो का वा काही नेले. अव नेऊ नको, पण खोटं तर बोलू नको रामपायरात. नवऱ्या संग खोटं बोलतं किडे पडती ना तोंडात. नवऱ्या संग काही खोटं बोलत असतात का? अम्माय, मला ऐकून नाही आलं ना. कशी हाय वो बुढी तुफानी. तुफानच घेते बाई निरा माल्यावर. अम्माय, मला ऐकून नाही आलं ना. बस झालं माय बाई, कला नको करू. दिवस नाही निघाला अजून रामपायऱ्यात. काय वा अवा, तुम्ही आधी काल निघून राहिले हा? आता पाणी येते ते का आबा येलाय. राती पाणी आलं तर अति काय तुम्ही अंग टाकलं. जा अंदर अंग टाका जा. अति काय आण लागतात वाकायन गोदळे. जा अंदर. काऊन निघून राहिले, काय दुखून गिकून राहिला का बापा? हे बुड्याचंही बाई रोज रोज दुखून राहिलं. मा कायच करा बाई आता. दुखून नाही राहिलं ना व. दुखून काय राहिलं, घंटाकून अंग टाकलं. हं, घे दर. उठून बसलो 2 मिनिटं अंग टाकलं तर दुखून राहिलं करते. सांगलं ना तुला दुखून नाही राहिलं मला काही. अगं तू मनवरच तर म्हणते. अहो बाबा, मी आतलं ती अबाय आलो रात्री एक पाणी येलाय त्याचा थंडावा आहे. अति निस्तांत बिमार पडसान म्हणलं घरात नि जाना. काही दुखते गिकते का तुमचं? थकेल सारखं वाटून राहिले मला तुम्ही. आता काले थकले खाऊन घेऊन. राती तर साजरी 1.5 भाकर खाल्ली बुड्यानं. दुधात काला करू करू. आणि काचे थकले व तुम्ही खाऊन पिऊन. थकवा येऊन राहिला जी तुम्हाला. मामाजी, आता देऊ का काही करून खायले? पोराले तर वाटते की बाप जसा उपाशीच असते. तुला कोणी बोलून राहिलं का काही? हा, आणि देऊ का करून? मग तुला समजत नाही का सकून ते उलस काही करून द्या खायले? तुला माहित आहे ना त्याला लोक भूक लागू राहिली, थकवा येऊन राहिला. हा, कोणता तीर मारायला गेली ती सकून बसून वळत गेली का काळ्या याच्याले? हा, देणं त्याला उलस काही करून खायले. बाई, काय करावं या माणसाचं तर बाई निरा मानावरच असती. आणि मी का बसेल राहू का माय बाई? सकाळ उठली त्यापासून निरात पायाले पाय नाही मला. सकाळ पासूनचा धंदा कोण केला? मी का नाही केला तर कोण केला? आणि मग आते बाई आहेत ना आता. आते बाई का करू नाही शकत काय? मालावरच निराज. आते बाई स्पष्ट सांगतो. हे पहा, तुमच्या पोराचे देखत सांगतो. आता जर तुम्ही मीनाबाईच्या घरी जासाल ना तर बुडे बाले संग घेऊन जा. त्यालाही बिमार पडतात माय बाई. मला ऐकते भेव तुमचं पोरग काही घरी नसते. त्याचं दुखलं सुकलं तर मला निरा धरून बसा लागते बुड्याले. मग मा घरचा धंदा कोण करीन? तुम्ही जासान तर त्याला घेऊन जा. मा तू चालली का? नाही रे बाबू, चालली नाही मी. आता पोरग झालं तिचं सारखं सटकर. आता काय जाऊ? इले का हाय मोबाईल तोंडीले. काय दुखलं तर काय धरून बसते का? घात चारते का? घात चारते का सासऱ्याले? मला माहित नाही का? तशी बी मी चालली नव्हती बाबू. आता शिवम साजरा चालते हे करते. वाटलं तर जाईल, पण आता तशी काही जात नाही. घरी मग यायची गरज होती. मला का कळत नाही. चालय जीवाले घर राहते. मग मीनाबाईला सांगितलं का होतं? मीनाबाई म्हटलं का? नाही तर ते म्हणेन बाबा आई आलीच नाही. जा ना बा, दे 2-3 महिने काढून. हा, आता इतकं वर्ष काढलं, आता 2-3 महिन्यानं काय होणार आहे? हा, बाबू अजून सटकर होती. नाही. आता बाबू मस्त तो पाऊल टाकते हे करते. तिच्या माग माग राहते तो आता. काही हे नाही टेन्शन. वाटलं तिनं म्हटलं तर जाईन एका परी. नाही तर मग राहू देतो आता. गेलं ना आता पण वर्ष झालं ना बापा मी जबायच्या घरी हाव. वर्षापासून आता मी लेकरू गेले हाव ना. तर ती तिला कळती. आता घरचं बी जसं पाहा लागते. ती सुषमा एकटी काय काय करीन? एक तर तो बाबाला तिच्या घरी गमत नाही ना. नाही तर या माणसानं जर आले ना तर टेन्शन नाही मले. माझी एका ठाई राहते. तर ती असली मी की माझी वरदा घरीच राहते. मला नको सांगू ते. तू जाय राय. मी नाही येत ती. काय घर दिसते ते. मला गमतही नाही लोकांच्या घरी. मी येतही नाही. मा गरज बरं आहे. मला काही कोणाला काही करा लागत नाही. मी का खाटल्यावर पडलो काय? मा कायला करा लागते कोणाला काही? बिमार पडलो तर कोणत्या दिवशी मी 4 दिवस निजेल हाव. हा, मग निजेल राहतो का बिमार असलो तर? मा काही गिरा लागत नाही कोणाला. मा टेन्शन नका घेऊ तुम्ही लोक. मी काही काय 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 अजून काय काय तुमच्या भरोश्यावर नाही. आता चालले कुठे? सांग बाई, हा बुडाई ऐकत नाही. बाईनी राणी लहान लेकरावानी करून राहिले. अगं राती पाणी आलं ना पाय घे घसरीन ना. काल हिंटा बसा ना मुकाने एका जागेवर. काहूनच त्या पोराच्या जीवाले निरा घर लावतात का सांगा बाई. मला म्हणणं आहे आपण एका जागेवर बसा. हात पाय मोडून घेसान त्या पोराच्या जीवाले घर.